नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर ही जी बाही डिझाईन आहे तर आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ही बाही डिझाईन. तर ही बाही डिझाईन जी आहे तर ती मी बनवणार आहे आज. तर त्याच्यासाठी मी बाही कटिंग करून घेतलेली होती बघा. तर कटिंग करतानाच हा जो कपडा आहे वरती 4 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला होता उंचीपेक्षा. तर ह्या 4 इंचाचा उंचीपेक्षा मी जास्त घेतलेला होता. तर ह्या 4 इंचाचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे बघा 4 इंच आहे. दोन्ही बाहींना तसा आपण 4 इंचाचा बॉक्स तयार करून घेणार आहोत, कारण मी कटिंग करताना 4 इंचाचा बॉक्स वरती एक्स्ट्रा घेतलेला होता ब्लाऊजच्या उंचीपेक्षा. आणि त्याला असं खडून असं मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा आता उलट्या साईडनं हे केलेली आहे मी ब्लाऊजची जी बाही आहे तर आता उलट्या साईडनं ठेवलेली आहे. तर आपल्याला इथं 1.5 इंचावरती एक पॉईंट द्यायचा मध्येपासून, बरोबर बाहीचा मध्ये सेंटरला घ्यायचं. आणि उंची जी आहे तर याची उंची जी आहे तर मी उंची याची 5 इंच घेणार आहे. हे बघा असं 5 इंचावरती एक मार्क केलं. 5 इंचापासून पण आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि याची अशी सरळ रेष आखून घ्यायची. असं चौकोन असा तयार करून घ्यायचा. दोन्ही बाईवरती आपल्याला तसे 2 असे चौकोन तसे तयार करून घ्यायचे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. याची पण अशी उंची घ्यायची आहे आणि 1.5 इंच घ्यायचं आहे. खालच्या साईडनं पण आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आणि 1.5 इंच घेऊन असं आपल्याला याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपण वरच्या साईडला तो 4 इंचाचा जो आहे तो कप्पा हे करून घेतलेला आहे. हे बघा वरच्या साईडनं जे आहे तर आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहे. अशा जिथपर्यंत मध्ये आहे तिथपर्यंत आपल्याला सरळ हाताने चुन्या पाडायच्या आहे. आणि मध्याच्या नंतर जे आहे तर आपल्याला म्हणजे तिकडं हे करून चुन्या पाडायच्या आहे. त्याच्यामुळं काय होतं, पप असं छान असा पप फुलल्या जातो बघा, असा वरती येतोय. बरोबर त्याचं असं सेंटरला जे आहे ना तर बरोबर एकदम व्यवस्थित असं धरून घ्यायचं, कारण की सरकता कामा नाही येते. तिथपर्यंत आल्यानंतर लॉक करून घ्यायचं आहे. मागं पुढं मशीन करून घ्यायचं, जेणेकरून की ती टीप निघणार नाही. त्याच्यासाठी असं तिथं लॉक करून घ्यायचं. धागा जो आहे तो धागा कट करून घ्यायचा. हे बघा नंतर त्याला असं सरळ करून घ्यायचं. आणि जो आपण 1.5 इंचाचा जो बॉक्स तयार झालेला आहे ना तर त्याला असं बरोबर असं सेंटरमध्ये असं खाली प्रेस करायचं, किंवा तुम्ही याच्यावरतून प्रेस पण फिरवू शकता, कारण प्रेस फिरल्यानंतर एकदम व्यवस्थित हे होऊन जातं. ही अशी आपली बाही बघा, एकदम छान असा पप आलेला आहे या बाहीला. त्याच्यावरतून अशी थोडी टिप मारून घ्यायची की सरकल्याने गेलं पाहिजे म्हणून. हे बघा किती छान असा पप आलेला आहे. एकदम सोपी पद्धत आहे ही, कारण आपल्याला कुठेही कट करण्याची गरज नाही. बाही कट करतानाच एक्स्ट्रा घ्यायचं. बाही कट करताना एक्स्ट्रा कपडा घेतल्यानंतर आहे ना बरोबर व्यवस्थित होऊन जातं, म्हणजे आपल्याला जॉईंट वगैरे द्यायची कुठेही काही गरज पडत नाही. सध्या ही जी बाही आहे तो खूप म्हणजे ट्रेंडमध्ये चालू आहे. आता आपल्याला जेव्हा आपण अस्तरची बाही शिवतो तर तेव्हा आपल्याला आतून असा अस्तरचा कपडा असा हात शिलाईसाठी लावण्याची गरज पडत नाही. पण आता आपण ह्या डिझाईनची बाही अशी शिवल्यामुळं आपल्याला आहे ना तर आतल्या साईडनं जो आहे तर आपल्याला खालच्या साईडनं आपल्याला कपडा लावावा लागला, कारण की एकदम व्यवस्थित असं आपलं फिनिशिंगमध्ये पण दिसतंय बघा. हे बघा छान असा आपला पप जो आहे तो एकदम व्यवस्थित असा छान झालेला आहे. आता ही बाई आपली जी आहे तर एक बाई आपली तयार झालेली आहे. तर आपण दुसऱ्या बाईला पण आपण तसंच करणार आहोत. तर मी पहिले याला काय केलं आहे बघा, अगोदर जे आहे ना तर मी अगोदर
वरती चुन्या टाकून घेतल्या. पण आपण याला काय करणार आहोत, अगोदर आपण चुन्या न टाकता खालचा बॉक्स तयार करून घ्यायचा. हे बघा. आणि आता मी तुम्हाला याच्यावरती अशी प्रेस फिरवून दाखवते, कसं हे करायचं ते. ही अशी टीप मारून घ्यायची, कारण की सरकू नये त्याच्यासाठी टीप मारून घ्यायची. आता ही अशी टीप मारून घेतली ना, तर अशी वरतून ना असं प्रेसनं त्याला थोडंसं असं प्रेस हे करायची. कारण काय होतं, मग एकदम व्यवस्थित जे असं आपण जशी आपण आपल्याला पाहिजे ना घडी, तशी एकदम व्यवस्थित बसती. हे बघा. आता अशा प्रकारे ही घडी अशी एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता आपण त्या बाईला केलं त्याचप्रमाणे इकडच्या बाईला पण तसंच करायचं. तशाच चुन्या घ्यायच्या आहे आपल्याला. आणि आपण अगोदरच बाईचा मध्य काढलेला असतो. मध्यपर्यंत सरळ दिशाना आणि मग नंतर विरुद्ध दिशाना मध्यपर्यंत आलं की विरुद्ध दिशाना जायचं आहे आपल्याला चुन्या टाकत. त्यांना काय होतं, म्हणजे एकदम व्यवस्थित वरती असं जे आहे ना, तर बाई एकदम व्यवस्थित वरती असा फुगा दिसतोय तिला. हे बघा, अशी छानपैकी अशी बाई झालेली आहे आपली. आता इकडच्या साईडनं पण आपल्याला खालच्या साईडनं जे आहे, तर खालच्या साईडनं आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. हातशिलाई करू शकता तुम्ही. आणि हातशिलाई जर का नसेल करायची, तर त्यालाच मध्ये परत फोल्ड करून 2 टिप टाकायच्या, दाब टिप टाकायची. मग आपल्याला हातशिलाई पण करायची काही गरज नाही. आणि फिनिशिंगमध्ये पण छान फिनिशिंगमध्ये दिसतं. हे बघा, अशी पट्टी जी आहे ना, तर फोल्ड करून घ्यायची मध्ये. अशी मधल्या साईडला तिला असं फोल्ड करून घ्यायचं. हे बघा, आता आपली जी बाही आहे तर तयार झालेली आहे. आता हे जी बाही आहे, तर आपल्याला याला काय करायचं आहे, तुम्ही शो बटन पण याच्यावरती लावू शकता. किंवा आपले साडीचा कलर आहे, तर साडीच्या कलरसारखे पण तुम्ही शो बटन लावू शकता. तर माझ्याकडं आता ही साडी जी आहे पिंक कलरची साडी आहे, तर त्याच्यावरती मी असे पिंक कलरचे जे आहे असे बटन, असे 4 बटन दोन्ही बाईला असे 4-4 बटन लावणार आहे. तर हे बघा किती छान वाटू लागली ही बाही. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट पण करा. तर तुम्ही आजचा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.